नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची वेबसाईट अपडेट झालेली आहे। तर त्याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती बघणार आहे। त्यानंतर तुमची प्रोफाईल तुम्हाला पूर्णपणे कशा पद्धतीने अपडेट करायची आहे त्याच्याबद्दल माहिती बघणार आहे। त्यापूर्वी मित्रांनो आपल्या चॅनल जर पहिल्यांदा असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तुम्हाला असेच नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती भेटत असतात। तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो तुम्ही जर यापूर्वीच या योजनेसाठी जर आधीच प्रोफाईल बनवली असेल तर तुम्हाला डायरेक्ट इथे तुम्हाला यूजर नेम आणि पासवर्ड तुम्हाला फिल करून तुम्हाला लॉग इन करायचं आहे। तर यूजर नेममध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर फिल करायचा आहे, ओके। आणि पासवर्ड तुम्ही जो क्रिएट केला असेल तो पासवर्ड तुम्हाला इथे फिल करायचा आहे आणि पुढे तुम्हाला लॉग इन ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे। तर काही विद्यार्थ्यांना इथे लॉग इन करण्यासाठी प्रॉब्लेम येत आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी इथे फॉरगेट पासवर्ड तुम्हाला फॉरगेट करून घ्यायचा आहे। तर फॉरगेट पासवर्ड यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल। तर इथे तुम्हाला यूजर नेम तुमचा आधार कार्ड नंबर फिल करायचा आहे, ओके। त्यानंतर सेंड OTP या ऑप्शनवरती क्लिक करा। त्यानंतर तुमचा इथे OTP फिल करा, ओके। त्यानंतर OTP फिल केल्यानंतर कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर पुढे तुम्हाला नवीन पासवर्ड टाकण्यासाठी ऑप्शन येईल, ओके। तर तुम्हाला नवीन पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा आहे, ओके। नवीन पासवर्ड बनवल्यानंतर तुम्हाला इथे परत इंटर्न लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, ओके। त्यानंतर इथे तुमचा आधार कार्ड नंबर आणि आता तुम्ही जो पासवर्ड तयार केलेला आहे तो पासवर्ड तुम्हाला इथे फिल करायचा आहे, ओके। त्यानंतर लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर अशा पद्धतीने ज्यांचे ऑलरेडी प्रोफाईल आहे त्यांनी लॉग इन करायचं आहे, ओके। आता जे नवीन उमेदवार आहेत तुम्हाला जर या योजनेसाठी जर फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला इथे साइन अप या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार कार्ड नंबर फिल करायचा आहे। त्यानंतर पुढे सेंड OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तुमच्या आधार कार्ड नंबरला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती एक OTP येईल, तो OTP तुम्हाला इथे व्हेरीफाय करायचा आहे। तर तुमचा OTP इथे व्हेरीफाय करून घ्या। OTP व्हेरीफाय केल्यानंतर तुमच्या आधार कार्डवरती जी डिटेल्स आहे ती माहिती ऑटोमॅटिक येऊन जाईल। तुमचा फोटो, त्यानंतर तुमचं नाव, त्यानंतर तुमची जन्मतारीख आणि तुमचं जेंडर, ओके। तर ही माहिती ऑटोमॅटिक येऊन जाईल। तर इथे तुमचा तुम्हाला ईमेल ID फिल करायचा आहे। त्यानंतर मोबाईल नंबर फिल करा। पुढे तुम्हाला इथे पासवर्ड फिल करायचा आहे, ओके। पासवर्ड टाकताना कॅपिटल लेटर्स, स्मॉल लेटर्स, त्यानंतर नंबर, स्पेशल कॅरेक्टर तुम्ही हे यूज करू शकता, ओके। त्यानंतर कन्फर्म पासवर्ड तुम्हाला परत इथे तुमचा पासवर्ड फिल करायचा आहे। त्यानंतर सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सबमिट केल्यानंतर अशा पद्धतीने रजिस्ट्रेशन सक्सेसफुल तुम्हाला मेसेज दिसेल। पुढे तुम्हाला क्लिक हिअर टू लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर इथे तुमचा यूजर नेम म्हणजे तुमचा आधार कार्ड नंबर तुम्ही इथे फिल करा। त्यानंतर पासवर्ड तुमचा इथे फिल करा। त्यानंतर इथे तुम्हाला कॅप्चा विचारलेला आहे, तर इथे 7+8 तुम्हाला किती होतील ते तुम्हाला इथे फिल करायचं आहे। त्यानंतर लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती एक OTP येईल, तो OTP तुम्हाला इथे फिल करायचा आहे। आणि पुढे तुम्हाला व्हेरीफाय OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला आधार व्हेरिफिकेशन करायचं आहे, ओके। त्यानंतर इथे तुम्हाला माय प्रोफाईल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल। तर इथे तुम्हाला पर्सनल डिटेल्स, त्यानंतर ॲड्रेस, त्यानंतर एज्युकेशन, त्यानंतर डॉक्युमेंट्स, डिक्लेरेशन या स्टेप दिलेले आहेत, या सर्व स्टेप तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत, ओके। तर इथे तुम्हाला सगळ्यात आधी पर्सनल डिटेल्स ही माहिती भरायची आहे। तर इथे तुमचा आधार कार्ड नंबर, तुमचा फोटो ऑटोमॅटिक येऊन जाईल, तुमचं नाव पण ऑटोमॅटिक येऊन जाईल, तुमच्या आधार कार्डवरती जी माहिती आहे ती ऑटोमॅटिक येऊन जाईल, ओके। तर इथे तुम्हाला तुमचं फादर नेम फिल करायचं आहे। त्यानंतर मदर नेम फिल करा। त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर इथे ऑटोमॅटिक येईल। तुमच्याकडे दुसरा मोबाईल नंबर असेल तर तुम्ही देऊ शकता, ओके। तर नाही दिला तर चालेल, हा ऑप्शन कंपल्सरी आहे, ओके। तर मित्रांनो इथे जे रेड मार्क दिलेले आहेत तुम्हाला इथे रेड मार्क दिसेल, तर हे रेड मार्क जे दिलेले आहेत तर ही माहिती तुम्हाला कंपल्सरी भरावं लागेल, ओके। तर पुढे तुम्हाला ईमेल ID फिल करायचा आहे। तुमचा ईमेल ID इथे फिल करा। त्यानंतर तुमची इथे कास्ट तुम्ही सिलेक्ट करा। त्यानंतर सबकास्ट तुमची सिलेक्ट करा, ओके। त्यानंतर मॅरिटल स्टेटस तुम्ही इथे माहिती भरायची आहे। पुढे तुम्हाला नॅशनॅलिटी तुम्ही इथे इंडियन फिल करू शकता, ओके। त्यानंतर रिलिजन तुमचा धर्म तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे सर्व माहिती भरून घ्यायची आहे। सर्व माहिती भरल्यानंतर पुढे तुम्हाला कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर दुसरी स्टेप ओपन होईल। तुमचा इथे तुम्हाला ॲड्रेस फिल करायचा आहे, तर तुमचा ॲड्रेस तुम्ही इथे फिल करा, ओके। त्यानंतर तुमचं इथे डिव्हिजन तुम्ही सिलेक्ट करा। तुमचा डिस्ट्रिक्ट तुम्ही इथे सिलेक्ट करा। त्यानंतर तालुका तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे।
त्यानंतर तुम्ही इथे पिन कोड फिल करा. जर तुमचा कम्युनिकेशन ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस जर सेम असेल तर तुम्हाला या बॉक्सवरती टिक करायचं आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो पुढची स्टेप ओपन होईल. तर इथे तुम्हाला एज्युकेशनची माहिती भरायची. ओके, तर मित्रांनो याच्यामध्ये इथे ॲड करण्यासाठी ऑप्शन इथे ॲड झालेला आहे. तर हा नवीन ऑप्शन आलेला आहे. ओके, तर याच्या आधी फक्त तुम्हाला तुमचं हायस्ट क्वालिफिकेशन तुम्हाला टाकायचं होतं. ओके, तर आता तुम्ही इथे 12वी, ITI, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, डिप्लोमा ही सर्व माहिती तुम्ही इथे ॲड करू शकता. ओके, तर हा एक नवीन ऑप्शन इथे आलेला आहे. तर इथे तुम्हाला तुमचं क्वालिफिकेशन ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही कशामधून 12वी केलेले आहे ते 12वी तुम्ही इथे तुमची स्ट्रीम निवडायची आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला इथे कोर्समध्ये HSC तुम्हाला इथे निवडायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या बोर्डाचं नाव फिल करायचं आहे. पुढे तुम्हाला इन्स्टिट्यूटचं नाव फिल करायचं आहे. त्यानंतर इयर ऑफ पासिंग तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. पुढे तुम्हाला मार्क्स ऑप्टेन इथे पर्सेंटेज होते किंवा CGPA होते तो ऑप्शन तुम्ही इथे सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचे पर्सेंटेज इथे फिल करा. त्यानंतर इथे चूज फाईल ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या 12वीचं सर्टिफिकेट तुम्हाला इथे अपलोड करायचं. ओके, तर इथे मी 12वीचं सर्टिफिकेट अपलोड केलेलं आहे. पुढे तुम्हाला ॲड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने ॲड केल्यानंतर तुमची माहिती इथे ॲड होऊन जाईल. ओके, तर इथे क्वालिफिकेशन 1 इथे आलेलं आहे. ओके, आता 12वी नंतर तुम्ही जर ITI पण केलं असेल ओके तर तुम्ही ITIची माहिती ॲड करू शकता. ओके, तर तिथे माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर इथे मी ग्रॅज्युएट सिलेक्ट करणार आहे. ओके, तर तुमचं जे क्वालिफिकेशन झालं असेल तो ऑप्शन तुम्ही इथे निवडा. ओके, त्यानंतर तुमची माहिती भरा. त्यानंतर तुम्हाला इथे स्ट्रीम निवडायची आहे. तर स्ट्रीममध्ये क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने ऑप्शन येतील. तर मित्रांनो इथे तुम्हाला आर्ट, कॉमर्स, सायन्स हे सुरुवातीला दिलेलं आहे तर हे 12वीसाठी दिलेलं आहे. त्यानंतर पुढचं आर्ट, कॉमर्स, सायन्स हे ग्रॅज्युएशनसाठी दिलेलं आहे. ओके, तर तुम्ही ग्रॅज्युएशन ज्याच्यामध्ये कंप्लीट केलं असेल तो ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे. किंवा मग तुम्ही जर दुसऱ्या एखाद्या क्वालिफिकेशनमधून जर ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं असेल तर तुम्ही ते ऑप्शन निवडू शकता. ओके, तर अशा पद्धतीने इथे सर्व ऑप्शन दिलेले आहेत. त्यानंतर कोर्स निवडा इथे. तर मित्रांनो इथे मी पुढची सर्व माहिती भरलेली आहे. तर तुम्ही ज्या पद्धतीने 12वीची माहिती भरलेली आहे त्याच पद्धतीने ग्रॅज्युएशन माहिती भरायची. ओके, तर इथे मी सर्टिफिकेट पण अपलोड केलेलं आहे. पुढे तुम्हाला ॲड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो इथे खाली स्क्रोल करा आणि इथे क्वालिफिकेशन 2 ॲड झालेलं आहे. ओके, तर इथे 12वी आणि ग्रॅज्युएशन ॲड झालेलं आहे. तर अशा पद्धतीने हे नवीन अपडेट आलेलं आहे. ओके, तर तुमचं जे क्वालिफिकेशन झालेलं आहे ते तुम्ही इथे ॲड करू शकता. ओके, त्यानंतर इथे पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं झालं असेल तर तुम्ही ती पण माहिती ॲड करू शकता. ओके, जर तुमचा एखादा डिप्लोमा झाला असेल तर डिप्लोमाची सुद्धा इथे तुम्ही माहिती भरू शकता. ओके, तर तुमचा जो डिप्लोमा झाला असेल ओके तुमचा DED वगैरे झाला असेल तर तुम्ही इथे एज्युकेशन तुम्ही सिलेक्ट करून ओके तर इथे एज्युकेशन तुम्ही सिलेक्ट करून तुम्ही DED ते पण ॲड करू शकता. ओके, तर अशा पद्धतीने इथे माहिती दिलेली आहे. तर तुमचा जो पण डिप्लोमा झाला असेल त्याची माहिती तुम्ही इथे ॲड करू शकता. तर इथे सर्व डिप्लोमाचे तुम्हाला इथे नावं दिलेले आहेत. ओके, ते इथे सर्व स्ट्रीम तुम्हाला दिलेले आहेत. तर अशा पद्धतीने तुमचं जे क्वालिफिकेशन झालं असेल तुम्ही ती माहिती इथे ॲड करा आणि त्यानंतर तुम्हाला कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढची स्टेप ओपन होईल. तर इथे तुम्हाला आता डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. ओके, तर इथे तुम्हाला डॉक्युमेंटमध्ये इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर इथे तुम्हाला 5 डॉक्युमेंट दिलेले आहेत. बँक पासबुक, बर्थ सर्टिफिकेट, त्यानंतर डोमासाईल किंवा 10वीचं सर्टिफिकेट, त्यानंतर एज्युकेशन सर्टिफिकेट. तर इथे तुम्हाला तुमचं जे हायस्ट क्वालिफिकेशन आहे ते तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्यानंतर लिव्हिंग सर्टिफिकेट. तर मित्रांनो इथे तुम्हाला बँक पासबुक आणि लिव्हिंग सर्टिफिकेट ऑप्शनल दिलेलं आहे. तुम्ही अपलोड नाही केलं तरी चालेल. तर इथे तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट मॅन्डेटरी दिलेलं आहे. त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट किंवा 10वीचं पासिंग सर्टिफिकेट हे तुम्हाला अपलोड करावं लागेल. ओके, त्यानंतर एज्युकेशन सर्टिफिकेट. तर हे 3 डॉक्युमेंट तुम्हाला हे कंपल्सरी अपलोड करावे लागतील. ओके, जर तुमच्याकडे मित्रांनो बर्थ सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही इथे तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट तुम्ही अपलोड करू शकता. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. डॉक्युमेंट तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे चूज फाईल या ऑप्शन क्लिक करायचं आहे. ओके, तुमच्या फाईलमधून तुम्ही डॉक्युमेंट इथे अपलोड करा आणि पुढे तुम्हाला ॲड डॉक्युमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. डॉक्युमेंट ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे डॉक्युमेंट ॲडेड सक्सेसफुली असा मेसेज येईल. तुम्हाला इथे ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओके, तर तुम्ही इथे व्ह्यू अपलोड डॉक्युमेंट याच्यावरती क्लिक करून तुम्ही डॉक्युमेंटसुद्धा व्ह्यू करू शकता. ओके, तर अशाच पद्धतीने तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो इथे मी डॉक्युमेंट्स अपलोड करून घेतलेले आहेत. पुढे तुम्हाला कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे.
त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस ओपन होईल. तर इथे तुम्हाला विचारलेलं आहे की हॅव यू कम्प्लिटेड एनी स्किल डेव्हलपमेंट कोर्स. ओके, तुम्ही जर केला असेल तर इथे तुम्ही त्याची माहिती देऊ शकता. ओके, जर नसेल केलेला तर इथे नो ऑप्शन तुम्ही टाकू शकता. त्यानंतर पिरियड ऑफ रेसिडेन्स इन महाराष्ट्र, तुम्ही किती वर्षापासून महाराष्ट्रामध्ये राहतात ते तुम्हाला इथे फिल करायचं आहे. त्यानंतर हॅव यू अवेल द बेनिफिट ऑफ NAPS MAPS स्कीम. ओके, जर तुम्ही मॅप्स अंतर्गत स्कीमचा लाभ घेत असाल तर येस करायचं आहे, नसेल तर नो करायचा. ओके, त्यानंतर आय डू करंटली स्टडिंग. ओके, तुम्ही सध्या शिकत आहात का, येस किंवा नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओके, तर तुम्हाला इथे नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओके, जर तुम्ही शिकत असाल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकला नाहीत. ओके, त्याच्यामुळे तुम्ही इथे नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, तरच तुम्ही इथे अप्लाय करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे डिक्लेरेशन दिलेलं आहे, या बॉक्सवरती तुम्हाला टिक करायचं आहे आणि पुढे तुम्हाला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने ॲप्लिकेशन अपडेटेड सक्सेसफुली मॅसेज आलेला आहे. पुढे तुम्हाला ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर डाउनलोड ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो हा नवीन ऑप्शन इथे अपडेट झालेला आहे. ओके, तर तुम्हाला आता तुमच्या प्रोफाईलची माहिती भरल्यानंतर तुम्हाला त्याची PDF सुद्धा डाउनलोड करता येते. ओके, तर आधीची वेबसाईट होती त्याच्यावरती हा ऑप्शन नव्हता. ओके, तर हा आता ऑप्शन अपडेट झालेला आहे, तर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मित्रांनो तुमची संपूर्ण PDF ओपन होईल. ओके, त्यानंतर इथे प्रिंट या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट याची PDF सुद्धा सेव्ह करू शकता. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला PDF सेव्ह करून घ्यायची आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण आधार व्हेरिफिकेशन कशा पद्धतीने करायचं आहे, त्यानंतर प्रोफाईल कशी बनवायची आहे. ओके, जर तुमची जुनी प्रोफाईल असेल तर तुम्ही अशाच पद्धतीने तुम्हाला अपडेट करायचे आहे. ओके, संपूर्ण प्रोफाईल बनवल्यानंतर तुम्हाला इथे अप्लाय फॉर इंटर्नशिप या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करावं लागेल. तुमचा इथे तुम्ही डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा, तुम्हाला जिथे अप्लाय करायचं आहे तिथे. ओके, त्यानंतर एम्प्लॉई नेममध्ये तुम्हाला इथे ज्या पण आस्थापन आहेत त्या सर्व त्यांचे नाव दिसेल. ओके, तर तुम्हाला ज्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे तर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे आणि पुढे तुम्हाला सर्च या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने माहिती येईल. तर इथे तुम्हाला जॉब टायटल दिलेला आहे. ओके, त्यानंतर पुढे तुम्हाला क्रायटेरिया दिलेला आहे. तर इथे MSIT टायपिंग 30 WPM असं दिलेलं आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला इथे वॅकन्सी स्टेटस ॲक्टिव्ह दिसत आहे. ओके, तर तुम्हाला अप्लाय करण्यासाठी तुम्हाला इथे अप्लाय या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. त्यानंतर इथे तुम्हाला डिक्लेरेशन दिलेलं आहे. ओके, त्या डिक्लेरेशन तुम्हाला टिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे. तर अप्लाय केल्यानंतर तुम्हाला एम्प्लॉयर रिस्पॉन्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर तुम्ही ज्या पण ठिकाणी अप्लाय करणार आहात ती सर्व माहिती तुम्हाला एम्प्लॉयर रिस्पॉन्स या ऑप्शनमध्ये दिसेल. तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघितलेली आहे. आय होप तुम्हाला सर्व पॉईंट समजले असतील. तर मित्रांनो आपल्या चॅनल जर पहिल्यांदा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.